ग्रीनरी आहे, पूर्ण ग्रीनरी. सुप्रभात. आता आपला ट्रिपचा दुसरा दिवस आहे. ब्रेकफास्टने आपण सुरुवात करू. चला ब्रेकफास्टला काय काय बघूया. तो सगळ्यात पहिल्यांदा ब्रेड बटर जाम इथे तुम्ही टोस्ट करून घ्यायचंय. ऑमलेट आहे, त्याच्यासोबत फ्रेंच टोस्ट, त्याच्यानंतर हे काय भजी असं काहीतरी प्रकार. काय ओट्स आहेत हे आपले ओळखीचे, भटुरे आहे आणि छोले आहेत. तर बरेचसे प्रकार आपले पण ठेवलेले आहेत जेणेकरून आपली टेस्टही राहील. हे ऑथेंटिक पुन्हा सिवैया खिचडी, त्यानंतर इथे इडली, चटणी, 2 प्रकारच्या चटण्या, ओनियन उत्तप्पा, त्यानंतर सांबार, असा छान असा मेनू आहे. हे पण आहे आपल्याला ग्रेप ज्यूस आहे, तर चहा कॉफी काही हवं असेल ते. आणि सुरुवात फ्रुट्सने करूयात आपण. हनी आहे, चटणी आहे, त्यानंतर कॉर्नफ्लेक्स आहे. कोणाला अगदीच लाईट काही खायचं असेल तर कॉर्नफ्लेक्स आहे, त्याच्यासोबत हॉट अँड कोल्ड मिल्क. चला तर मग आता थोडासा ब्रेकफास्ट करू आणि त्यानंतर मग मुन्नार मध्ये काय काय आहे ते एक्सप्लोर करू. सो बेसिकली हे सनडायल इन्स्ट्रुमेंट आहे. इथे तुम्ही बघू शकता तो शॅडो जिथे कट होते, आता 10 आणि 2 मध्ये ती शॅडो कट होते. सो 10:30 वाजले आणि आत्ता घड्यात बघाल तर सेम 10:30. नेक्स्ट लेवल. आता आपण आलो टी म्युझियम मध्ये. इथे एका रूम मध्ये ना चहाची पूर्ण माहिती तुम्हाला मिळणार आहे. चहा कसा बनतो ती. पुढच्या रूम मध्ये अतिशय सुंदर असे शोभेच्या वस्तू तुम्हाला बघायला मिळतील. मोठे मोठे पॉट्स इकडचं खूप महत्त्वाचं आणि मुख्य आकर्षण आहे. अतिशय सुंदर कलाकारी त्या पॉटवरती केलेली आहे. पुढच्या रूममध्ये फर्निचरची सगळी व्हरायटी आहे. त्यानंतर आपण आलो आहोत चहा कसा बनतो ते बघण्यासाठी. पूर्वी ज्या पद्धतीने चहा बनायचा तोही ते दाखवायचे आणि आता जी मशीनच्या पद्धतीने चहा बनतो, कशा पद्धतीने तो वाळवला जातो, 3 प्रकारे तो कसा वेगवेगळ्या रूपामध्ये आपल्याकडे येतो, हे सगळं आम्हाला दाखवण्यात आलं. त्यानंतर आपल्याला बघायला मिळणार आहे की चहा कसा गाळला जातो. आता गाळलेला चहा वरतून तर त्याला आपण गाळतोय आणि खालती त्याचे वेगवेगळ्या पद्धतीने 3-4 प्रकारामध्ये त्याचे एक बारीक, एक डस्ट चहा, एक लीफ चहा. चहा कसा बनतो याची माहिती घेतल्यानंतर तिथेच शॉप आहे. तिथे भरपूर चहाची व्हरायटी आम्हाला बघायला मिळाली. भरपूर चहाची व्हरायटी बघून मनसोक्त खरेदी करून आम्ही तिथून निघालो. आता आपण आलो आहोत टी म्युझियम मध्ये आणि तिथे टी फॅक्टरी सगळी आम्हाला दाखवली. त्याच्यामध्ये आम्ही व्हाईट टी घेतलेला आहे, ज्याची चव छान आहे. व्हाईट टी म्हणजे चव छान आहे म्हणण्यापेक्षा चवच नाहीये, त्याला पाण्यासारखंच लागतं, पण काहीतरी वेगळं आहे म्हणून आम्ही ते ट्राय केलं. का काय खूप आपल्याला जे टी लव्हर्स आहेत त्यांना नाही आवडणार ही गोष्ट, पण एक टेस्ट म्हणून आम्ही ते घेतलेलं आहे. आणि टी फॅक्टरी सगळी बघितली. तर सांग तू काय बघितलं. सो बेसिकली मध्ये असे 4-5 रूम्स आहेत. त्यामध्ये एक डॉक्युमेंटरी आहे, त्यानंतर सोडता येते ह्याच्यासाठी काय म्हणतात चहा कसा बनतो त्या प्रोसेससाठी. सो त्यासाठी पण 20-20 मिनिटाची 25-25 मिनिटाची अशी बॅच आहे. सो असं वर्थ इट नाहीये तुम्ही 150 रुपये घालून सिंगल पर्सन साठी मध्ये जाल आणि चहा टेस्टिंग म्हणजे एकदम ऑथेंटिक जे चहा प्रेमी म्हणजे तो 10 रुपयाचा चहा प्रेमी नाही, जे प्रॉपर असं फ्लेवर्स प्रेमी असतात त्यांच्यासाठी आहे. टी टेस्टिंग फ्री नाहीये, त्यासाठी सुद्धा पैसे वेगळे मोजावे लागतात. हे 50 रुपयाचा व्हाईट टी आहे. पण इथे एक चांगलं आहे की मागे खूप छान. आणि हे जे आहे हे फोटोशूट साठी फ्री अवेलेबल आहे. जर तुम्हाला हवं तर फक्त असं इथे एक फोटोशूट करा छान. आणि टी फॅक्टरी तुम्हाला बघायची तर बघा टी म्युझियम. स्वतः इकडनं इरविकुलमला जाऊ, मग पुढे बघू. एरविकुलमला आल्यानंतर तिथे भरपूर अशी लाईन होती, पण बसेस 5-6 असल्यामुळे लाईन फटाफट पुढे जात होती. छानपैकी त्यांनी बसमधनं बसवून आम्हाला तिथला निसर्ग बघण्याचा जो मनमुराद आनंद दिला आहे त्याची काही गणनाच नाही. खूप सुंदर असा निसर्ग, छान असे दगडांमधनं पाझरणारं पाणी आणि सुंदर सुंदर त्यातनं तयार होणारे वॉटरफॉल असं बघत बघत. आणि हे तर एक अतिशय सुंदर असं आम्हाला मिळालं जे खडकातनं पाणी येत होतं. ते पाणी पिऊन सुद्धा मन तृप्त झालं आणि पुढे आम्ही आमच्या पुढच्या प्रवासाला निघालो. अर्धा रस्ता बसमधनं गेल्यानंतर हा पुढचा सगळा रस्ता आम्हाला ट्रेकिंग करत जावा लागला आणि शेवटी आम्ही पोहोचलो नॅशनल पार्कमध्ये. त्याला इरवू नॅशनल पार्कच्या टॉप वरती आम्ही आलो आहोत. निलगिरी तार ही एंडेंजर्ड स्पीशीज बघायला. आणि हिअर इज द लिमिट. इथे लिमिट संपलेलं आहे, याच्या पुढे आपण जाऊ नाही शकत. आणि तुम्ही बघू शकतात ढग दिसतायत, कॅमेऱ्यात दिसत असतील तर ढग इथपर्यंत आहेत. इथे ढग फिरतायत आपल्या अवतीभोवती.
तो अतिशय ढगांमध्ये. सुंदर वातावरण आहे. वरती येण्याचा ट्रेल पण एकदम छान होता. एकदम त्यांनी सिनिक गार्डन केले होते, असे एक नेचर वॉक्स केले होते, ब्रिजेस केले होते, फोटोजेनिक स्पॉट्स खूप आहेत. त्यामुळे तिथे एक बेस्ट वे. आणि एक हाफ रस्त्यापर्यंत, अर्ध्या रस्त्यापर्यंत बस आपल्याला सोडतात. तिथून वरती ट्रेक करत आपल्याला यावं लागतं. तर 200 रुपये तिकीट आहे मोठ्यांचं, 150 छोट्यांचं तिकीट आहे. 350 रुपये जर व्हिडिओ कॅमेरा असेल तर त्यासाठी त्याला व्ह्यू खूप अप्रतिम. खूप सुंदर आहे, मस्त एकदम. एक शॉट मी जो काढलेला निलगिरी तारचा तो मी इथे लावतो, तो तुम्हाला दिसेलच. जास्त नाही दिसले कारण की दुपारची वेळ होती, त्यामुळे आणि तसेही कमी दिसतात इथे, खूप जास्त दिसत नाही. त्यामुळे वर आल्यावर तुम्हाला दिसतीलच अशी काही गॅरंटी नाही, पण अतिशय अप्रतिम निसर्ग तुम्हाला इथून बघायला मिळेल, एवढं नक्कीच. खूप सुंदर आहे. झाले सोम फोटो काढून. आता आपण ज्या स्पॉट वरती आलेलो आहोत ना, तिथे बघा या बाजूला पूर्ण ढग आहेत आणि एक अर्धा भाग जिथे ढग नाहीये, पूर्ण ग्रीनरी. म्हणजे इतकं अमेझिंग दृश्य तुम्हाला कुठेच बघायला मिळणार नाही जे इथे आहे. सो आता आम्ही उतरत आहोत इकडनं पुढची आयटनरी काय ते आम्ही तुम्हाला सांगू, कारण की आता 1:30 वाजले आणि अजून पुढे जायचंय. पण इथे सीन मागचा क्रेझी. आणि 2.5 ते 3 तास तुम्हाला इथे लागणार आहेत, त्यामुळे तशी तुम्ही तुमची आयटनरी बनवा. आणि माझं म्हणणं आहे की सगळ्यात पहिले उठल्याबरोबर तुमचा पहिला स्पॉट हा असला पाहिजे, कारण आम्ही टी प्लांटेशन हा पहिला घेतला, तर ते आमचं जरा चूक झाली, त्यामुळे इथे यायला मला वेळ झाला. तेच. आणि जर वेळेची घाई असेल तर मग जीप सफारी करून टाकायची लगेच. हा, ती सुद्धा अवेलेबल आहे. ती सुद्धा अवेलेबल. तर आताला आपण आलेलो आहोत डॅम बघायला. डॅमचं नाव आहे मडुपेट्टी डॅम. करेक्ट. आणि अतिशय क्लीन, स्वच्छ आणि सुंदर असा डॅम आहे. तिकडं शेवट बघा असं पांढरं पाणी दिसतंय आणि समोरचं जे आहे ते थोडंसं ग्रीन शेड मध्ये, लाईट ग्रीन. मस्त. आणि पलीकडे पण छान. आणि हा छान पूल आहे चालण्यासाठी. तर या पुलावरनं चालत जायचं पुढे. आणि पुढे काय बघू आता, इथे मस्त वॉटरफॉल आहे, स्टेप्स केलेले आहेत. म्हणजे हा नैसर्गिक नाहीये थोडक्यात, तर आर्टिफिशियल डॅमच ऑफकोर्स. तर डॅमवरचं ते पाणी त्या पायऱ्यांवरनं खालती येतंय आणि मस्त खळखळ आवाज येतोय पाण्याचा. पुढे जाऊन बघू काय काय आहे अजून. थोडा पाऊस सुरू झालाय, तर एक मॅगीची ऑर्डर दिलेली आहे, शुभमला मॅगी खायची. आणि इथे छान असे दुकान आहे, तोपर्यंत ते एक्सप्लोर करू. मस्त दुकान आहे, हे सुद्धा खूप छान दुकान आहे आणि हे सुद्धा सुंदर आहे बघ. आपण बघूयात एक एक दुकान, जेवढे शक्य होतील तेवढे. डॅमचंच कॉर्नर असल्यामुळे बघा बलून शूटिंगचंही ठेवलेलं आहे यांनी छान स्टॉल. आणि सगळे भरपूर असे खेळण्याचे, खाण्यापिण्याचे बरेच स्टॉल आहेत. तिकडे सुद्धा डॅमचा एक कोपरा दिसतोय, आपण बघूयात तिथे काय. इथून बोट राईड दिसतीये, पण सध्या बोटिंग बंद आहे कारण पाऊस पडतोय. आणि मस्त व्ह्यू आहे इथून सुद्धा. वा वा वा, छान. तर पाऊस असल्यामुळे मार्केट आणि रोज गार्डन हे आम्ही कॅन्सल केलेलं आहे. आणि आता आपण आलेलो आहोत डिनरसाठी पुन्हा हॉटेलवर. म्हणजे हॉटेलवरच आलो आपण, त्यानंतर डिनरसाठी आलेलो आहोत. तर डिनरमध्ये काय काय ते आपण बघूयात. तर कॉम्प्लिमेंटरी ब्रेकफास्ट आणि डिनर दोन्ही आम्हाला या हॉटेलतर्फे देण्यात आला. आणि ब्रेकफास्ट अप्रतिम होता, कालचाही डिनर छान होता. आजचं बघूयात काय. तर इथं आपण बघूयात. पहिले तर पापड आहे असे 2 प्रकारचे, कांदा आहे, काकडी, टोमॅटो, गाजर, दही, लोणच्याचे प्रकार, चटणी, लिंबू आणि मिरची पण आहे. त्यानंतर आता पुढे बघू काय. तर इथे नॉनव्हेज वाल्यांसाठी पण आहे हॉट अँड सोअर सूप. आणि हे आपलं व्हेज
हॉट अँड सोअर सूप हे आपल्यासाठी. भेंडी कुरकुरी आहे स्टार्टरमध्ये. त्यानंतर इथे कॉलीफ्लॉवर आहे स्टार्टरमध्ये छान फ्राय केलेली. त्यानंतर हे आहे निलगिरी व्हेजिटेबल कुर्मा. आता काय ते बघूयात, पण सगळ्याच वस्तू अप्रतिम आहे. वेगवेगळी टेस्ट आम्हाला इथे बघायला मिळते, खायला मिळते. हे आहे शाही पनीर, हे आपल्यासाठी कॉमन आहे, हे काही वेगळं नाही. दाल बटर फ्राय, त्यानंतर आपला प्लेन राईस, त्यानंतर पीस पुलाव आहे, ग्रीन पीस पुलाव आणि बेबीकॉर्न फ्राईड राईस. तर भाताचे 3 प्रकार आजच्या आज आहेत. अगदी एवढं घेतलं तरी पोट भरतं, इतकं छान आहे सगळं. त्यानंतर हे नॉनव्हेज वस्तू आहेत, त्या मी तिथे जात नाही कधीच. चपाती आणि पराठा आहे याच्यामध्ये, तुम्हाला हवं असेल तर. आणि आईस्क्रीम येईल थोड्या वेळाने. कालही स्ट्रॉबेरी फ्लेवरचं होतं आणि एकदम सॉफ्ट अगदी पॉट आईस्क्रीमची टेस्ट होती. आणि हे आहे अदा परंद मन काहीतरी आहे बघ, काय साऊथ इंडियन काहीतरी स्वीट डिश आहे. तर छान आहे, एकदम मस्तच दिसते. थोडं दलिया टाईप आहे, म्हणजे आपली गव्हाची खीर समजा त्यासारखी, पण थोडासा गुळाची फ्लेवर असल्यामुळे वेगळी टेस्ट येते. आमचं इथे खाऊन झालंय ऑलरेडी, आता आज पुन्हा घेऊया. तर अशा प्रकारे आपला आजचा दिवस झालेला आहे ब्लॉगचा. खूप छान गेलेला आहे दिवस. आणि आता उद्या आपण पुन्हा भेटणार आहोत डे 3. उद्या आपण अतिशय सुंदर अशा छान जागेवर पुन्हा जात आहोत. त्याचं नाव आहे टेकडी. आणि एक अर्धा तिथे ढग नाहीये, पूर्ण ग्रीनरी. सुप्रभात. आता आपला ट्रिपचा दुसरा दिवस आहे. ब्रेकफास्टने आपण सुरुवात करू. चला ब्रेकफास्टला काय काय बघूया. तो सगळ्यात पहिल्यांदा ब्रेड बटर जाम. इथे तुम्ही टोस्ट करून घ्यायचंय. ऑमलेट आहे, त्याच्यासोबत फ्रेंच टोस्ट. त्याच्यानंतर हे काय भजी असं काहीतरी प्रकार. काय ओट्स आहेत, हे आपले ओळखीचे. भटुरे आहे आणि छोले आहेत. तर बरेचसे प्रकार आपले पण ठेवलेले आहेत, जेणेकरून आपली टेस्टही राहील. हे ऑथेंटिक पुन्हा सिवैया खिचडी. त्यानंतर इथे इडली, चटणी, 2 प्रकारच्या चटण्या, ओनियन उत्तप्पा, त्यानंतर सांबार. असा छान असा मेनू आहे. हे पण आहे आपल्याला. ग्रेप ज्यूस आहे, तर चहा कॉफी काही हवं असेल ते. आणि सुरुवात फ्रुट्सने करूयात आपण. हनी आहे, चटणी आहे, त्यानंतर कॉर्नफ्लेक्स आहे. कोणाला अगदीच लाईट काही खायचं असेल तर कॉर्नफ्लेक्स आहे, त्याच्यासोबत हॉट अँड कोल्ड मिल्क. चला तर मग आता थोडासा ब्रेकफास्ट करू आणि त्यानंतर मग मुन्नारमध्ये काय काय आहे ते एक्सप्लोर करू. सो बेसिकली हे सनडायल इन्स्ट्रुमेंट आहे. इथे तुम्ही बघू शकता तो शॅडो जिथे कट होते, आता 10 आणि 2 मध्ये ती शॅडो कट होते. सो 10:30 वाजलेत आणि आत्ता घड्यात बघाल तर सेम 10:30. नेक्स्ट लेवल. आता आपण आलो आहोत टी म्युझियममध्ये. इथे एका रूममध्ये ना चहाची पूर्ण माहिती तुम्हाला मिळणार आहे. चहा कसा बनतो ती. पुढच्या रूममध्ये अतिशय सुंदर असे शोभेच्या वस्तू तुम्हाला बघायला मिळतील. मोठे मोठे पॉट्स. इकडचं खूप महत्त्वाचं आणि मुख्य आकर्षण आहे. अतिशय सुंदर कलाकारी त्या पॉटवरती केलेली आहे. पुढच्या रूममध्ये फर्निचरची सगळी व्हरायटी आहे. त्यानंतर आपण आलो आहोत चहा कसा बनतो ते बघण्यासाठी. पूर्वी ज्या पद्धतीने चहा बनायचा तोही ते दाखवायचे आणि आता जी मशीनच्या पद्धतीने चहा बनतो, कशा पद्धतीने तो वाळवला जातो, 3 प्रकारे तो कसा वेगवेगळ्या रूपामध्ये आपल्याकडे येतो, हे सगळं आम्हाला दाखवण्यात आलं. त्यानंतर आपल्याला बघायला मिळणार आहे की चहा कसा गाळला जातो. आता गाळलेला चहा वरतून तर त्याला आपण गाळतोय आणि खालती त्याचे वेगवेगळ्या पद्धतीने 3-4 प्रकारामध्ये त्याचे एक बारीक, एक डस्ट चहा, एक लीफ चहा. चहा कसा बनतो याची माहिती घेतल्यानंतर तिथेच शॉप आहे. तिथे भरपूर चहाची व्हरायटी आम्हाला बघायला मिळाली. भरपूर चहाची व्हरायटी बघून मनसोक्त खरेदी करून आम्ही तिथून निघालो. आता आपण आलो आहोत टी म्युझियम मध्ये आणि तिथे टी फॅक्टरी सगळी आम्हाला दाखवली. त्याच्यामध्ये आम्ही व्हाईट टी घेतलेला आहे, ज्याची चव छान आहे. व्हाईट टी म्हणजे चव छान आहे म्हणण्यापेक्षा चवच नाहीये, त्याला पाण्यासारखंच लागतं, पण काहीतरी वेगळं आहे म्हणून आम्ही ते ट्राय केलं. का काय खूप आपल्याला जे टी लव्हर्स आहेत त्यांना नाही आवडणार ही गोष्ट, पण एक टेस्ट म्हणून आम्ही ते घेतलेलं आहे. आणि टी फॅक्टरी सगळी बघितली. तर सांग तू काय बघितलं. सो बेसिकली मध्ये असे 4-5 रूम्स आहेत. त्यामध्ये एक डॉक्युमेंटरी आहे. त्यानंतर सोडतायत ते ह्याच्यासाठी काय म्हणतात चहा कसा बनतो त्या प्रोसेससाठी. सो त्यासाठी पण 20-20 मिनिटाची 25-25 मिनिटाची अशी बॅच आहे. सो असं वर्थ इट नाहीये तुम्ही 150 रुपये घालून सिंगल पर्सन साठी मध्ये जाल
आणि चहा टेस्टिंग म्हणजे एकदम ऑथेंटिक जे चहा प्रेमी म्हणजे तो 10 रुपयाचा चहा प्रेमी नाही, जे प्रॉपर असं फ्लेवर्स प्रेमी असतात प्रेमी आहे त्यांच्यासाठी आहे. टी टेस्टिंग फ्री नाहीये, हा तेच त्यासाठी सुद्धा पैसे वेगळे मोजावे लागतात. हे 50 रुपयाचा व्हाईट टी आहे. तेच. पण इथे एक चांगलं आहे की मागे खूप छान हा, आणि हे जे आहे हे फोटोशूट साठी फ्री अवेलेबल आहे. जर तुम्हाला हवं तर फक्त असं इथे एक फोटोशूट करा छान. आणि टी फॅक्टरी तुम्हाला बघायची तर बघा, टी म्युझियम. स्वतः इकडनं इरविकुलमला जाऊ, मग पुढे बघू. एरविकुलमला आल्यानंतर तिथे भरपूर अशी लाईन होती, पण बसेस 5-6 असल्यामुळे लाईन फटाफट पुढे जात होती. छानपैकी त्यांनी बसमधनं बसवून आम्हाला तिथला निसर्ग बघण्याचा जो मनमुराद आनंद दिला आहे त्याची काही गणनाच नाही. खूप सुंदर असा निसर्ग, छान असे दगडांमधनं पाझरणारं पाणी आणि सुंदर सुंदर त्यातनं तयार होणारे वॉटरफॉल असं बघत बघत, आणि हे तर एक अतिशय सुंदर असं आम्हाला मिळालं जे खडकातनं पाणी येत होतं. ते पाणी पिऊनसुद्धा मन तृप्त झालं आणि पुढे आम्ही आमच्या पुढच्या प्रवासाला निघालो. अर्धा रस्ता बसमधनं गेल्यानंतर हा पुढचा सगळा रस्ता आम्हाला ट्रेकिंग करत जावा लागला आणि शेवटी आम्ही पोहोचलो नॅशनल पार्कमध्ये. त्याला इरवू नॅशनल पार्कच्या टॉप वरती आम्ही आलेलो आहोत. निलगिरी तार ही एंडेंजर्ड स्पीशीज बघायला. आणि हिअर इज द लिमिट. इथे लिमिट संपलेलं आहे, याच्या पुढे आपण जाऊ नाही शकत. आणि तुम्ही बघू शकतात ढग दिसतायत, कॅमेऱ्यात दिसत असतील तर ढग इथपर्यंत आहेत. इथे ढग फिरतायत आपल्या अवतीभोवती. तो अतिशय सुंदर वातावरण आहे. वरती येण्याचा ट्रेल पण एकदम छान होता. एकदम त्यांनी सिनिक गार्डन केले होते, असे एक नेचर वॉक्स केले होते, ब्रिजेस केले होते. फोटोजेनिक स्पॉट्स खूप आहेत, त्यामुळे तिथे एक बेस्ट वे. आणि एक हाफ रस्त्यापर्यंत, अर्ध्या रस्त्यापर्यंत बस आपल्याला सोडतात, तिथून वरती ट्रेक करत आपल्याला यावं लागतं. तर 200 रुपये तिकीट आहे मोठ्यांचं, 150 छोट्यांचं तिकीट आहे. 350 रुपये जर व्हिडिओ कॅमेरा असेल तर त्यासाठी त्याला व्ह्यू खूप सुंदर आहे, मस्त एकदम. एक शॉट मी जो काढलेला निलगिरी तारचा तो मी इथे लावतो, तो तुम्हाला दिसेलच. जास्त नाही दिसले कारण की दुपारची वेळ होती, त्यामुळे आणि तसेही कमी दिसतात इथे, खूप जास्त दिसत नाही. त्यामुळे वर आल्यावर तुम्हाला दिसतीलच अशी काही गॅरंटी नाही, पण अतिशय अप्रतिम निसर्ग तुम्हाला इथून बघायला मिळेल एवढं नक्कीच. खूप सुंदर आहे. झाले सोम फोटो काढून. आता आपण ज्या स्पॉट वरती आलेलो आहोत ना, तिथे बघा या बाजूला पूर्ण ढग आहेत आणि एक अर्धा भाग जिथे ढग नाहीये, पूर्ण ग्रीनरी. म्हणजे इतकं अमेझिंग दृश्य तुम्हाला कुठेच बघायला मिळणार नाही जे इथे आहे. स्वतःला आम्ही उतरत आहोत इकडनं पुढच्या आयटनी काय ते आम्ही तुम्हाला सांगू, कारण की आता 1:30 वाजले आणि अजून पुढे जायचंय. पण इथे सीन मागचा क्रेझी. आणि 2.5 ते 3 तास तुम्हाला इथे लागणार आहेत, त्यामुळे तशी तुम्ही तुमची आयटनरी बनवा. आणि माझं म्हणणं आहे की सगळ्यात पहिले उठल्याबरोबर तुमचा पहिला स्पॉट हा असला पाहिजे, कारण आम्ही टी प्लांटेशन हा पहिला घेतला, तर ते आमचं जरा चूक झाली, त्यामुळे इथे यायला मला वेळ झाला. तेच. आणि जर वेळेची घाई असेल तर मग जीप सफारी करून टाकायची लगेच. हा, ती सुद्धा अवेलेबल आहे. तर आताला आपण आलेलो आहोत डॅम बघायला. डॅमचं नाव आहे मडुपेट्टी डॅम. करेक्ट. आणि अतिशय क्लीन, स्वच्छ आणि सुंदर असा डॅम आहे. तिकडं शेवट बघा असं पांढरं पाणी दिसतंय आणि समोरचं जे आहे ते थोडंसं ग्रीन शेड मध्ये, लाईट ग्रीन. मस्त. आणि पलीकडे पण छान. आणि हा छान पूल आहे चालण्यासाठी. तर या पुलावरनं चालत जायचं पुढे. आणि पुढे काय बघू आता, इथे मस्त वॉटरफॉल आहे, स्टेप्स केलेले आहेत. म्हणजे हा नैसर्गिक नाहीये थोडक्यात, तर आर्टिफिशियल डॅमच ऑफकोर्स. तर डॅमवरचं ते पाणी त्या पायऱ्यांवरनं खालती येतंय आणि मस्त खळखळ आवाज येतोय पाण्याचा. पुढे जाऊन बघू काय काय आहे अजून. थोडा पाऊस सुरू झालाय, तर एक मॅगीची ऑर्डर दिलेली आहे.
शुभमला मॅगी खायची आणि इथे छान असे दुकान आहे, तोपर्यंत ते एक्सप्लोर करू. मस्त दुकान आहे, हे सुद्धा खूप छान दुकान आहे आणि हे सुद्धा सुंदर आहे बघ. आपण बघूयात एक एक दुकान जेवढे शक्य होतील तेवढे. आमचंच कॉर्नर असल्यामुळे बघा बलून शूटिंगचंही ठेवलेलं आहे यांनी छान स्टॉल आणि सगळे भरपूर असे खेळण्याचे खाण्यापिण्याचे बरेच स्टॉल आहेत. तिकडे सुद्धा डॅमचा एक कोपरा दिसतोय, आपण बघूयात तिथे काय. इथून बोट राईड दिसतीये पण सध्या बोटिंग बंद आहे कारण पाऊस पडतोय आणि मस्त व्ह्यू आहे इथून सुद्धा. वा 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 छान. तर पाऊस असल्यामुळे मार्केट आणि रोज गार्डन हे आम्ही कॅन्सल केलेलं आहे आणि आता आपण आलेलो आहोत डिनरसाठी पुन्हा हॉटेलवर. म्हणजे हॉटेलवरच आलो आपण, त्यानंतर डिनरसाठी आलेलो आहोत. तर डिनरमध्ये काय काय ते आपण बघूयात. तर कॉम्प्लिमेंटरी ब्रेकफास्ट आणि डिनर दोन्ही आम्हाला या हॉटेलतर्फे देण्यात आला आणि ब्रेकफास्ट अप्रतिम होता. कालचंही डिनर छान होता, आजचं बघूयात काय. तर इथं आपण बघूयात. पहिले तर पापड आहे असे 2 प्रकारचे, कांदा आहे, काकडी, टोमॅटो, गाजर, दही, लोणच्याचे प्रकार, चटणी, लिंबू आणि मिरची पण आहे. त्यानंतर आता पुढे बघू काय. तर इथे नॉनव्हेज वाल्यांसाठी पण आहे हॉट अँड सोअर सूप आणि हे आपलं व्हेज हॉट अँड सोअर सूप हे आपल्यासाठी. भेंडी कुरकुरी आहे स्टार्टर मध्ये. त्यानंतर इथे कॉलीफ्लॉवर आहे स्टार्टर मध्ये छान फ्राय केलेली. त्यानंतर हे आहे निलगिरी व्हेजिटेबल कुर्मा. आता काय ते बघूयात, पण सगळ्याच वस्तू अप्रतिम आहे. वेगवेगळी टेस्ट आम्हाला इथे बघायला मिळते, खायला मिळते. हे आहे शाही पनीर, हे आपल्यासाठी कॉमन आहे, हे काही वेगळं नाही. दाल बटर फ्राय, त्यानंतर आपला प्लेन राईस, त्यानंतर पीस पुलाव आहे, ग्रीन पीस पुलाव आणि बेबीकॉर्न फ्राईड राईस. तर भाताचे 3 प्रकार आजच्या आज आहेत. अगदी एवढं घेतलं तरी पोट भरतं, इतकं छान आहे सगळं. त्यानंतर हे नॉनव्हेज वस्तू आहेत, त्या मी तिथे जात नाही कधीच. चपाती आणि पराठा आहे याच्यामध्ये, तुम्हाला हवं असेल तर. आणि आईस्क्रीम येईल थोड्या वेळाने. कालही स्ट्रॉबेरी फ्लेवरचं होतं आणि एकदम सॉफ्ट अगदी पॉट आईस्क्रीमची टेस्ट होती. आणि हे आहे अदा परंदमन काहीतरी आहे बघ, काय हा साऊथ इंडियन काहीतरी स्वीट डिश आहे. तर छान आहे, एकदम मस्तच दिसते. थोडं दलिया टाईप आहे, म्हणजे आपली गव्हाची खीर समजा त्यासारखी, पण थोडासा गुळाची फ्लेवर असल्यामुळे वेगळी टेस्ट येते. आमचं इथे खाऊन झालंय ऑलरेडी, आता आज पुन्हा घेऊया. तर अशा प्रकारे आपला आजचा दिवस झालेला आहे ब्लॉगचा. खूप छान गेलेला आहे दिवस आणि आता उद्या आपण पुन्हा भेटणार आहोत डे 3. उद्या आपण अतिशय सुंदर अशा छान जागेवर पुन्हा जात आहोत, त्याचं नाव आहे टेकडी.